समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. 10वी पास असो वा नापास, करिअरची संधी आता खास. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पलूस येथे प्रवेश प्रक्रिया सुरू. इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, फिटर, कोपा आणि ड्रेस मेकिंग या व्यवसायांमध्ये प्रवेशाची सुवर्ण संधी उपलब्ध. कौशल्य मिळवा, भविष्य घडवा, रोजगाराच्या वाटेवर आत्मविश्वासाने पुढे चला. दरमहा 500 रुपये विद्यावेतन, कौशल्य प्रशिक्षणासह उज्ज्वल जीवन. एसटीची ITI पर्यंत सोय, यशाकडे वाटचाल होय. मर्यादित जागा, त्वरा करा, वेळ दौडू नका, प्रवेश घेऊन भविष्य घडवू. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पलूस. आजचा प्रवेश, उद्याचा विश्वास, कौशल्याची कास, रोजगार हमखास. तर आजच प्रवेश घ्या. ठिकाण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कृष्णा सूतगिरणी, आंधळी रोड, पलूस तालुका, पलूस, जिल्हा सांगली. अधिक माहितीसाठी संपर्क श्री RP पवार सर. मोबाईल क्रमांक 9890 28 63 33 व श्री PR क्षीरसागर सर 97 66 91 72 51. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीपप्पा कदम यांनी पलूस तालुक्यातील नागठाणे व बांबवडे येथे मोहरम निमित्त आयोजित पंचभेट कार्यक्रम तसेच विविध ताबुतांच्या भेटीगाठीच्या सोहळ्यांना उपस्थिती लावत सर्व धर्मीय बांधवांना शुभेच्छा दिल्या. मोहरमच्या निमित्ताने नागठाणे आणि बांबवडे परिसरात पारंपरिक उत्साहात आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये प्रदीपप्पा कदम यांनी सहभागी होत विविध ताबुतांना अभिवादन केले. यावेळी त्यांनी मुस्लिम बांधवांसह सर्वसामान्य नागरिकांशी मनमोकळा संवाद साधत मोहरमच्या शुभेच्छा दिल्या. गावातील ज्येष्ठ नागरिक, युवक आणि विविध समाजातील मान्यवरांशी त्यांनी संवाद साधून सामाजिक सलोखा आणि बंधुभाव अधिक दृढ करण्याचे आवाहन केले. यावेळी बोलताना प्रदीपप्पा कदम म्हणाले की मोहरम हा केवळ एका समाजाचा धार्मिक उत्सव नसून त्यातून त्याग, सत्य, मानवता आणि बंधुभावाचा संदेश दिला जातो. महाराष्ट्राची ओळख ही सर्व धर्म समभाव आणि हिंदू मुस्लिम ऐक्याच्या समृद्ध परंपरेमुळे आहे. ही परंपरा जपणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. नागठाणे आणि बांबवडे येथे आयोजित ताबुतांच्या भेटीगाठीच्या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली होती. विविध ताबुतांच्या मिरवणुका, धार्मिक विधी आणि पारंपरिक कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या सोहळ्यामध्ये सर्वधर्मीय नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला, ज्यामुळे सामाजिक ऐक्य आणि परस्पर सौहार्दाचा सुंदर संदेश समाजापर्यंत पोहोचला. या प्रसंगी प्रदीपप्पा कदम यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक करत समाजात शांतता, बंधुभाव आणि एकोप्याचे वातावरण कायम राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच सर्वांनी परस्परांचा सन्मान राखत सामाजिक सलोखा वृद्धिंगत करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करावे असं आवाहनही त्यांनी केले. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.